पंकजा मुंडे आणि सुरेश धसांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप. पक्षश्रेष्ठींकडे धसांची तक्रार करणार पंकजा मुंडे आक्रमक, तर पंकजा मुंडेंचीही वरिष्ठांकडे लेखी तक्रार करणार धसांचा पलटवार. माझं काही खरं नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका, दारुण पराभवामुळे आम्ही बोलायचे कमी झालो. शक्तीपीठ आंदोलनादरम्यान जयंत पाटलांची टोलेबाजी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळेला नाशिकमध्ये पाहिल्याचा खरं तर प्रत्यक्षदर्शींचा दावा. तर सीसीटीव्ही फुटेज लोकशाही मराठीच्या हाती, पोलिसांकडून तपास सुरू. स्वारगेट एसटी स्थानकात अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला दणका. दत्तात्रय गाडेला 26 मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी. प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाचा दिलासा. पोलिसांनी केलेली विनंती कोर्टानं फेटाळली आहे. कोरटकरला 17 मार्च पर्यंत अटकेपासून दिलासा. शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलन तुर्तास स्थगित. 12 जिल्ह्यातील शेतकरी मुंबईत आक्रमक. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत मुंबईतल्या आझाद मैदानावर केलं आंदोलन. भयंकर हत्येच्या घटनेनं माळशिरस हादरलं. तरुणाला निर्वस्त्र करून गरम सळ्यांचे चटके देत हत्या. तर माळशिरसच्या पिलीव येथील धक्कादायक घटना. केरळमध्ये 400 पेक्षा जास्त मुली लव्ह जिहादची शिकार. केरळमधील भाजपाचे नेते पीसी जॉर्ज यांचं वक्तव्य. तर मुलींचे वय 24 वर्ष होण्याआधीच लग्न लावून टाकण्याचा जॉर्ज यांचा अजब सल्ला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.